जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन गाडके. आपण पाहत आहोत 2024चे PYQ CETचे. यामध्ये रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर आहे आणि आपला जो प्रॉब्लेम आहे तो काय सांगते पहा. प्रॉब्लेम रीड करू आपण आधी. 4 थिन मेटल रॉड ईच ऑफ मास m अँड लेंथ l. रॉड आहे आपल्याकडे. काय दिलेलं आहे? रॉड. काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला? रॉड. म्हणजे साधारणतः आपल्याला असं स्ट्रक्चर दिले रॉड या हिशोबाने. रॉड असे किती रॉड दिलेत त्यांनी? तुम्हाला 4 रॉड दिलेत. काय दिलेत? 4 रॉड. आणि ते काय करायचे? आर वेल्डेड एंड टू एंड फॉर्म अ स्क्वेअर. त्यांची वेल्डिंग करायची आणि वेल्डिंग अशा प्रकारे करायची का ते चौघं मिळून काय तयार करतील? एक स्क्वेअर तयार करतील. चौघं मिळून अशा पद्धतीने वेल्डिंग करायची की ते चौघं काय तयार करतील? तुम्हाला चौघं एक स्क्वेअर तयार करतील ह्या पद्धतीने. आता आपल्याला करायचं आहे काय? आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिस्टीम अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ स्क्वेअर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. कुठे? सेंटर. कुठे? सेंटर. आता समजा हा आपण जो पॉईंट आहे सेंटर, त्याला काय म्हणलं मी? ओ म्हणलं. ओ. ओके. इथून हा असा ॲक्सिस तुमचा पास होईल. ह्या ॲक्सिसच्या अबाउट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. समजा आता हा जो ओ पॉईंट आहे त्या ओ पॉईंटला थोडंसं मी शिफ्ट करतो. नाव ओ पॉईंटला शिफ्ट करतो म्हणजे नाव जे दिसते ना आपलं, त्या नावाला मी काय करतो? थोडंसं वरती दाखवतो. ओ. झालं आहे. हा पहिला रॉड, हा दुसरा रॉड, हा तिसरा रॉड, हा काय? चौथा रॉड. आता आपल्याला एक गोष्ट माहीत असली पाहिजे की जर आपल्याकडे रॉड असेल तर हा रॉडचा असेल सेंटर ऑफ मास. बरोबर. जर तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटर ऑफ मासमधून पास होत असेल तर त्याचा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो तो असतो ml²/12. किती असतो? ml²/12. वेर यल इज अ लेंथ ऑफ रॉड. यल काय असेल? लेंथ ऑफ रॉड. म्हणजे रॉडचा सेंटर ऑफ मास पासून ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? ml²/12. मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्या केसमध्ये काय करायचं आहे की आपल्या केसमध्ये आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरमचा वापर करायचा आहे. आता हा एक पॉईंट घेतला मी पहिल्या रॉडसाठी. हा जो पॉईंट आहे हा ह्या पहिल्या रॉडचा काय? सेंटर ऑफ मास. काय? सेंटर ऑफ मास. बरं. आता इकडे पाहतायत ही जी टोटल लेंथ आहे ही किती आहे? यल. याचा अर्थ ही जी लेंथ असेल इथपासून इथपर्यंत ही काय असेल तुमची? l/2. लेंथ किती असेल? l/2. बरं. आता जर ह्या सेंटर ऑफ मास याला मी नाव दिलं C आणि इथून तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन समजा असं पास होतोय ह्या पद्धतीने. काय होतोय? ॲक्सिस. बरं. तर याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया IC, याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया I0. आता हे जे दोन उभे ॲक्सिस असतात ते एकमेकाला कसे आहेत? पॅरलल. दोन ॲक्सिस कसे आहेत एकमेकाला? पॅरलल. मग आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. कुठला? पॅरलल ॲक्सिस थेरम. काय? पॅरलल ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरम काय सांगतोय का ज्या पॉईंटचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा तो इज इक्वल टू ज्याच्या मदतीने तुम्ही फाइंड आउट करणार आहे तो प्लस m इंटू दोन पॅरलल ॲक्सिसमध्ये जे डिस्टन्स असेल त्याचा काय करायचा? स्क्वेअर. आता आपल्याला ICची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे. काय? IC ml²/12 प्लस m आणि हे दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे h ते किती आहे? l/2. इथे l/2 ठेवायचा आणि त्याचा काय करायचा? स्क्वेअर. हा झाला ml²/12 प्लस ml²/4. आपण जर LCM काढला, काय काढला? LCM. याला 3ने गुणलं, 3ने भागलं. हा झाला ml²/12 प्लस 3ml²/12. 3 आणि 1 छेद समान अंशाची बेरीज. 3 आणि 1 4. 4ml². आता 4 त्रिक 12 म्हणजे हा झाला ml²/3. काय झाला? ml²/3. म्हणजे फक्त एका रॉडमुळं आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया किती मिळाला? ml²/3. आपल्याला टोटल सिस्टीमचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आय सिस्टम. आपण सिमेट्रीचा वापर करणार आणि म्हणणार 4 इंटू मोमेंट ऑफ इनर्शिया
ड्यू टू वन रॉड, मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू वन रॉड, म्हणजे तो होणार 4 इंटू, आणि हा किती आला तुमचा एका रॉडचा ml²/3, तर हा आला तुमचा 4 ml²/3. हे असेल ह्या प्रॉब्लेमचं ॲन्सर. आशा करतो हे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल.